श्री स्वामी समर्थ. भाग अस्त्री ऋषींचे तप. महर्षी अस्त्री आणि माता अनुसया यांचे कठोर तप केले. त्यांना स्त्रीमूर्तीचा पुत्र हवा होता. भाग 2 सूर्याचे पवित्र शक्ती. सूर्याच्या पवित्राच्या तेजामुळे ब्रह्मा विष्णू महेश बाल रूप धारण करतात. भाग 3 दत्तात्रेयाचा जन्म. त्रिमूर्तीच्या शंकातून दत्तात्रेय यांचा जन्म होतो. भाग 4 बाललीला. बालपणी दत्तात्रेय अद्भुत चमत्कार दाखवतात. भाग 5 गुरूंचा स्वीकार. दत्तात्रेयाचा 24 गुरु मानले. निसर्गातील विविध घटक. भाग 6 वैराग्य उपदेश. राजा यदूला त्यांचे आत्मज्ञान दिले. भाग 7 अवधूत रूपात. दत्तात्रेयाचे अवधूत रूप धारण केले. भाग 8 परशुरामान ज्ञान. परशुराम त्यांच्या आत्मज्ञान दिले. भाग 9 भक्ताचे रक्षण. दत्तात्रेय संकटातून भक्ताचे संरक्षण करतात. भाग 10 काशीतील लीला. काशी येथे त्यांना अनेकांना दर्शन दिले. भाग 11 श्रीपाद वल्लभ अवतार. श्रीपाद वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार मानला जातो. भाग 12 भक्ताची शंका निरसन. श्रीपादांनी भक्ताचे दुःख दूर केले. भाग 13 पूर्वपूर लीला. करूपूर येथे त्यांचे चमत्कार केले. भाग 14 नरसिंह सरस्वती अवतार. नरसिंह सरस्वती हा पुढील अवतार. भाग 15 गाणगापूर महिमा. गाणगापूर येथे त्यांचा वास होता. भाग 16 वेद ज्ञान प्रसार. नरसिंह सरस्वतीने वेद धर्म पुनर्स्थापित केले. भाग 17 औदुंबर वृक्ष महिमा. औदुंबर येथे भक्ताचा कृपा लाभते. भाग 18 श्री स्वामी समर्थ अवतार. स्वामी समर्थ हे दत्ताचे पुढील अवतार. भाग 19 अक्कलकोट निवास. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ प्रकट झाले. भाग 20 भक्ता उद्धार. स्वामींनी अनेक भक्ताचे जीवन बदलले. भाग 21 चमत्कार कथा. रोग निवारण संकट मोचन लीला. भाग 22 उपदेश. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 23 समाधी संकेत. स्वामींनी समाधीची संकेत दिले. भाग 24 महावीरताचा स्वामी समर्थाने देव ठेवला. भाग 25 अखंड कृपा. आजही दत्त अवतार भक्तावर कृपा करतात. श्री स्वामी समर्थ.